कुछ बात बनी सर। तर राज ठाकरे हे माध्यमांसोबत काहीही न बोलता या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि आता त्यांचा ताफा जो आहे तो अमित शहा यांच्या निवासस्थानाकडे निघतोय आणि काही वेळातच महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात होणार आहे। जेपी नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष हे सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी असतील। विनोद तावडे सुद्धा आपण या गाडीमध्ये आपण महत्त्वाचं हेच आहे की ज्या वेळेला महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय इतर पक्षांचा झाला होता तो खरं तर दिल्लीमधूनच झाला होता आणि आता पुन्हा एकदा विनोद तावडे यांच्या सोबत राज ठाकरे अमित ठाकरे हे पाहतोय आम्ही दोघेही नेते सध्या निघालेले आहेत आणि अमित शहा यांच्या घरी खरं तर ते जाणार आहेत आणि तिथेही भेट असणार आहे। महत्त्वाचं हेच आहे की महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय जो आहे तो झाल्याची देखील माहिती आपल्याला सूत्रांकडून समजते। त्यानुसार येत्या लोकसभा निवडणुका असतील किंवा आगामी विधानसभा निवडणुका असतील या सगळ्या निवडणुकांवर याचा परिणाम नक्कीच दिसून येईल। पण आता महायुतीमध्ये एक तिसरा पक्ष म्हणता येईल मित्र पक्ष तो आता सहभागी होतोय त्यामुळे या दौऱ्याला नक्कीच या बैठकीला नक्कीच महत्त्व आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आता किती जागा दिल्या जातात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तर संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो आता निघालेला आहे आणि अमित शहा यांच्या निवासस्थानी काही वेळातच या महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात होणार आहे। मनसेचा आता नेमका रोल काय असेल, मनसेची भूमिका काय असणार आहे, मनसे आता भाजपसोबत जाणार आहे का आणि पुढे आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून मनसेची भूमिका नेमकी काय असेल, त्यांना किती जागा आता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिळणार आहेत हे चित्र जे आहे ते काही वेळातच स्पष्ट होऊ शकतं, काही तासामध्येच जे आहे ते स्पष्ट होऊ शकतं। राज ठाकरे ताज मानसिंग हॉटेलमधून रवाना झालेले आहेत। मनसे आणि भाजपची वाढती जवळीक ही गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहत होतो। देवेंद्र फडणवीस असो त्याच्यानंतर एकनाथ शिंदे असो यांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या राज ठाकरे यांच्याकडून सातत्याने घेतल्या जात होत्या आणि त्याच अनुषंगाने चर्चा ज्या आहेत ते काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या होत्या की मनसे ही महायुती सोबत जाणार का आणि आज यावर शिक्कामोर्तब कदाचित होऊ शकतं कारण की काल राज ठाकरे यांची प्रतिक्रिया होती। त्यांनी असं म्हटलेलं होतं की मला बोलावणं धाडलेलं आहे, मला या म्हणून सांगितलं त्याच्यामुळे मी या ठिकाणी आलेलो आहे, अजूनही माझी भेट झालेली नाही। मात्र प्रमुख मुद्दा हाच की 4 दिवसामधली ही दुसरा दौरा आहे राज ठाकरे यांचा दिल्लीमधला, त्याच्यामुळे साहजिकच हालचालींना घडामोडींना वेग आलेला आहे। आता राज ठाकरे जे आहेत ते आता अमित शहा यांच्या निवासस्थानाकडे जाण्यासाठी निघालेले आहेत। एकीकडे आपण पाहताय राज ठाकरे ज्या वेळेला या हॉटेलमधून बाहेर पडले त्यावेळची दृश्य, तर दुसरीकडे आता त्यांचा ताफा अमित शहा यांच्या निवासस्थानाकडे निघालेला आहे त्यावेळची दृश्य। यावेळेला राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे कुठलेही नेते नाही आहेत तर फक्त राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे त्यांच्यासोबत आहेत आणि विनोद तावडे जे 11 वाजता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते त्यांच्यासोबत राज ठाकरे यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील कळू शकलेला नाहीये। मात्र ज्या वेळेला राज ठाकरे अमित शहा यांच्याकडे जाण्यासाठी निघालेले होते त्यावेळेला विनोद तावडे जे आहेत ते सुद्धा राज ठाकरे यांच्या सोबत होते आणि पुढे बसलेले होते अमित ठाकरे। पुन्हा एकदा जाऊया संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, आपण हे दृश्य पाहतोय राजधानी दिल्लीतल्या रस्त्यांवरचे विनोद तावडे, राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे तिघही नेते जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानाकडे हॉटेल ताज मानसिंग मधून त्यांच्या गाड्यांचा हा ताफा जो आहे तो आता बाहेर पडलेला आहे आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्या निवासस्थानी कदाचित 5 ते 10 मिनिटांमध्ये राज ठाकरे हे जागे होऊन आले आणि महत्वाचं हेच आहे की महायुतीमध्ये अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो प्रवेश आहे तो होणार आहे यावर आता शिक्कामोर्तब काही वेळातच होईल। त्यामुळे ही भेट अतिशय महत्वाची म्हणता येईल की अमित ठाकरे राज ठाकरे हे दिल्लीत दाखल झाल्यानंतर केंद्रीय स्थापना झालेली होती त्यानंतर बऱ्यापैकी दोघंही तसं यश मिळालं होतं त्यांच्या पक्षाला, आमदार त्यांच्या पक्षाचे होते। मात्र आतापर्यंत मनसेचा एकही खासदार मात्र नव्हता, अगदी राज्यसभेवरही नाही आणि लोकसभेवरही नाही। पण आता जे आता राजकीय जी घडामोड घडते त्यानुसार जर पाहायला गेलं तर नक्की भारताच्या सर्वोच्च सभागृह म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून याची आता चर्चा राजकीय वर्तुळामध्ये नेत्या किती जागा दिल्या जातात हे बघावं लागेल। मधल्या काळामध्ये ज्यावेळेला निवडणुका होत्या त्यावेळेला राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर प्रचंड टीका केली होती। लावणी टॅगलाईन घेऊन त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधलेला होता। पण ज्यावेळेला 19 साली महाविकास आघाडीचं सरकार आलं महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यानंतर काही प्रमाणामध्ये राज ठाकरे यांची भूमिका परत बदलत गेली आणि त्यानुसार आता आपण पाहतोय की महायुतीमध्ये अखेर मनसे हा पक्ष सहभागी होतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पक्ष आणि त्यानंतर
तिसरा पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अखेर महायुतीमध्ये सहभागी होणार आहे। आज कदाचित लोकसभा जागांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा या नेत्यांमध्ये होऊ शकते वृषाली, कारण जागा वाटपाचा फॉर्म्युला आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। 6 ते 7 जागांबद्दलच आमच्यात वाद असल्याचं वारंवार महायुतीचे नेते सांगतायत। 48 पैकी 20 जागा या जाहीर झालेल्या आहेत। 28 जागांची नावं जी आहेत किंवा त्या 28 जागांपैकी कुठली जागा कुणाला जाणार म्हणजे जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो अजूनही निश्चित झालेला नाही। त्यामुळे आज राज ठाकरे भेटल्यानंतर भाजपच्या कोर कमिटीची काल एक बैठक झालेली आहे। येत्या 2 दिवसात भाजपच्या सीईसीची बैठक पुन्हा एकदा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज ज्यावेळेला राज ठाकरे भेटतील त्यावेळेला कदाचित या सगळ्यावर म्हणजे शेवटचं जे शिक्कामोर्तब आहे ते होऊ शकतं। कृष्णा मेनन मार्ग जो आहे त्या मार्गावर आता राज ठाकरे यांच्या गाड्यांचा हा जो ताफा आहे तो पोचतोय वृषाली। त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांच्या हा गाड्यांचा जो ताफा आहे तो दाखल होईल। पहाटेपर्यंत खरं तर बैठकांचं सत्र जे आहे ते राजधानी दिल्लीमध्ये सुरू होतं, त्यामुळे अमित शहा यांनी कदाचित उशिराची वेळ दिली असावी। मात्र या सगळ्यामध्ये जी भूमिका महत्त्वाची पार पाडलेली आहे ती भाजपचे राष्ट्रीय महासचिव अशी ओळख असलेले विनोद तावडे यांनी। आणि आता आपण पाहतोय ही जी 2 नंबरची गाडी समोर आपण जी पाहतोय हीच गाडी आहे मर्सिडीज, ज्यामध्ये राज ठाकरे आणि विनोद तावडे हे दोघेही बसलेले आहेत आणि त्यांच्या गाड्यांचा जो ताफा आहे आपण पाहतोय अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झालेला आहे। महत्त्वाचं हेच आहे की आता चर्चा काय नेमकी होणार, कारण किती जागा दिल्या जाणार, मनसेकडून काही जागांची मागणी केली जाते का ते, आणि ती त्या महत्त्वाचं हे आहे की ती मागणी जी असणार आहे ती मान्य केली जाते का हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। पण आता राज ठाकरे, अमित ठाकरे, विनोद तावडे आणि इतर नेते जे आहेत ते अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत असं म्हणता येईल। दुसरं महत्त्वाचं JP नड्डा देखील या बैठकीला कुशली असू शकतात, कारण JP नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आपल्याला माहिती आहे। आणि आतापर्यंत ज्या वेळेला बैठका झालेल्या आहेत त्या वेळेला JP नड्डा यांच्या उपस्थितीमध्येच झालेल्या आहेत बैठका। हा कृष्णा मेनन मार्ग आहे, मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवतो। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कायमच बॅरिकेडिंग केलेलं असताना आत्ताही बॅरिकेडिंग केलेलं आहे। आणि पाठीमागचा जे गेट आहे, ज्या समोर जे आपण गेट पाहतोय त्या गेटमधून राज ठाकरे यांच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झालेला आहे। आता पुढच्या काही मिनिटांमध्ये ही बैठक सुरू होईल आणि महत्त्वाचं हेच आहे की लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक अतिशय महत्त्वाची असणार आहे वृषाली। मनसे महायुतीत सहभागी होणार यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। विनोद तावडे आणि JP नड्डा यांच्या उपस्थितीत आता ही बैठक सुरू होईल। संदीप, या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद जी आहे ती होऊ शकते का, या संदर्भातली काही माहिती मिळू शकलेली आहे का? संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। प्रत्येक अपडेट्स त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। मात्र TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहताय। काही वेळापूर्वीच राज ठाकरे हे या हॉटेलमधून बाहेर पडले, त्यांच्या सोबत होते विनोद तावडे आणि पुढे अमित ठाकरे। त्यांचा ताफा जो आहे तो अमित शहा यांच्या निवासस्थानी आता पोहोचलेला आहे।